त्या दोघांच्या लग्नाला 5 दिवस पूर्ण झाले होते. परिवारासोबत ते दोघे आज कुलदेवीच्या दर्शनासाठी गेले होते. दिनेश सर्वांच्या नजरा चुकवत तिच्याकडे बघण्याचा प्रयत्न करत होता, पण का कोणाच ठाऊक गीताचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. ती जणू आपल्याच विचारांमध्ये हरवून गेली होती. दिनेशला बरेच अंशी हे जरा वेगळं वाटत होतं, पण त्याला हे जाणवत होतं की तिच्यासाठी हे सर्व नवीन आहे, त्यामुळे तिला ॲडजस्ट व्हायला जरा वेळ लागत असेल. गीता दिसायला तशी खूप सुंदर होती, म्हणूनच पाहता क्षणी ती दिनेशला आवडली होती. तिचं ते भरदार शरीर, रेखीव चेहरा, सावळा रंग आणि ते लांब सडक केस, लग्नानंतर तिचं सौंदर्य अजूनच खुलल्यासारखं दिसत होतं. पण मात्र आज तिचा चेहरा पडलेला होता. दिनेशला आता तिच्याशी बोलल्याशिवाय राहावत नव्हतं. त्याला विचारायचं होतं की नेमकं तिला काय होतंय, तिला कसला त्रास होतोय का, किंवा कोणाच्या वागण्यामुळे काही खटकते का. दिनेशने पटकन त्याच्या बहिणीला साईडला घेऊन सांगितलं की मला काही वेळ गीतासोबत बोलायचे, तू प्लीज काहीतरी अरेंज कर ना. त्याची बहीण त्याला मस्करीत म्हणू लागली, अरे थोडा थांब, एवढी कसली आली घाई, तुझीच बायको आहे, शेवटी तुझ्याकडेच येणार आहे. ताई प्लीज ऐक ना, फक्त थोडा वेळ बोलायचे मला तिच्यासोबत. बरं नको मस्का मारूस, मी करते काहीतरी. ताईने बराच प्रयत्न केला त्या दोघांची भेट घडवून आणण्याचा, पण परिवारातील सर्व लोक सोबत असल्यामुळे ते काही शक्य झाले नाही. शेवटी ते सर्व परतीच्या प्रवासाला लागलेत आणि घरी येऊन थांबले. आता खूप रात्र झाली होती, म्हणून सर्वांनी आवरून झोपायला घेतलं. पण दिनेशला मात्र काही केल्या झोप येत नव्हती का कोणास ठाऊक. सारखा गीताचा तो उदास चेहरा डोळ्यापुढे फिरत होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न येऊन गेले. त्याला आता काही करून फक्त तिच्याशी बोलायचं होतं. त्याला जाणून घ्यायचं होतं की नेमकं गीताच्या मनामध्ये काय चालू आहे. त्याला रात्रभर झोपच लागली नाही. शेवटी सकाळी त्याचा डोळा लागला आणि जाग आली तर एकदमच उजडलेलं होतं. सकाळचे 9 वाजलेले होते. त्याने पटकन आवरून घेतलं. तो बाहेर आला तोवर सत्यनारायणाच्या पूजेची तयारी झाली होती आणि गीताच्या घरचे मंडळी तिला नेण्यासाठी आलेले होते. त्याची नजर सारखी गीताला शोधू लागली, पण गीता त्याला काही केल्या कुठे दिसत नव्हती. शेवटी पूजेसाठी गीता बाहेर आलीच. तिला बघून दिनेश 2 मिनिटांसाठी तिच्यातच हरवून गेला. तिने लाल कलरची पैठणी घातली होती. केसांचा अंबाडा पाडून त्याला मोगऱ्याची माळ गुंडाळलेली होती. हातामध्ये तोच तो लग्नाचा हिरवा चुडा. चेहऱ्यावर हलकासा मेकअप, थोडीशी गुलाबी लिपस्टिक पण होतीच आणि कपाळावर भरलेला तो सिंदूर. तिचं सौंदर्य जणू उमटून निघत होतं. ताईच्या आवाजाने दिनेश भानावर आला आणि उठून आसनावर बसला. पूजा चालू झाली. तिने त्याच्या हाताला अलगद हात लावलेला होता. पूजेमधले मंत्र उच्चारताना तिचा तो कोमल आवाज दिनेशच्या कानावर पडत होता. तिचा तो आल्हाददायक सहवास त्याला खूपच आवडत होता. त्यामुळे जेव्हा पंडितजी म्हणाले पूजा संपन्न झाली, तेव्हा तो जरा नाराज झाला. त्याला वाटलं आता परत ही आपल्यापासून लांब जाईल. त्याला परत तिला बघण्यासाठी इकडे तिकडे शोधावं लागलं. पूजेचा प्रसाद वाटून झाल्यावर सर्वांना जेवण वाढलं. तिच्या घरचे तिला नेण्यासाठी आले होते. दिनेश काही क्षणासाठी विसरलाच होता की त्याला तिच्यासोबत बोलायचं होतं. जेव्हा त्याला आठवलं तो एकदम भानावर आला. त्याला ती घरी जायच्या आधीच बोलायचं होतं. त्याने परत ताईच्या मागे तगादा लावला. ताई म्हटली, ठीक आहे, बघते मी. सर्वांचे जेवण आटोपले होते. ताईने त्याला त्याच्या रूममध्ये पाठवले आणि सांगितले तिथेच थांब, मी तिला पाठवते काहीतरी सांगून. ताईने तिला त्यांच्या रूममध्ये ठेवलेलं सामान आणण्यासाठी पाठवलं. तिला बघून बेडवर बसलेला दिनेश उभाच झाला. त्याला तिच्यासोबत काय बोलावं काही सुचत नव्हतं. तो 2 मिनिटं फक्त तिच्याकडेच बघत होता. हिम्मत करून तो तिच्याशी बोलला, जेवण झालं का तुमचं? आणि जाण्याची पॅकिंग झाली का? तिने मान हलूनच त्याला होकार दिला आणि पटकन तिथून सामान घेऊन निघून गेली. आता दिनेशला स्वतःचाच राग येत होता. ती समोर आली असूनसुद्धा तो बोलू शकला नाही. तो एकदम निशब्द झाला होता.
तिला बघून काय बोलावं ते वेळेवर त्याला सुचलं नाही, हे त्याला समजत नव्हतं. शेवटी ती तिच्या घरी जायला निघाली. नाईलाजाने दिनेशने तिचा निरोप घेतला. ती घरी गेल्यानंतर 2-3 दिवसानंतर त्याला तिला फोन करावंसं वाटत होतं. खूप विचार करून शेवटी त्याने तिला फोन केला, पण तो फोन नेमका तिच्या बहिणीने उचलला आणि तिच्या बहिणीनं सांगितलं की ती तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली आहे आणि ती आल्यावर तिला सांगेन फोन करायला. रात्र झाली पण तिचा फोन आला नाही. दिनेश वाट बघत बघत झोपी गेला. आज दिनेश आणि त्याच्यासोबत त्याच्या घरचे गीताला घेण्यासाठी जाणार होते. तो खूप आनंदी होता, पण तिथे पोहोचल्यावर त्याची नजर सतत ही गीताला शोधत होती, पण ती काही केल्या त्याला दिसत नव्हती. शेवटी सर्वांना जेवणाचे ताट वाढले गेले आणि तो जेवायला बसला. तसं जेवण बऱ्यापैकी संपलं होतं तोवर कोणीतरी चपाती घेऊन आलं. त्याला विचारलं, चपाती देऊ का? तो आवाज कानावर पडताच तो एकदम भानावर आला आणि त्याचा चेहरा एकदम फुलला. तसं त्यानं वरती पाहिलं तर ती गीता होती. हो, त्याने तिचा आवाज ओळखला होता. तिने विचारलेल्या प्रश्नाचं त्यानं उत्तर दिलं नाही. तो फक्त तिच्याकडे बघत होता. गीता जरा गडबडली. तिला काही न समजल्यामुळे त्याच्या ताटामध्ये एक चपाती ठेवली. दिनेश आधीच पोट भरून जेवला होता. त्याला ही अख्खी चपाती कशी संपवावी समजत नव्हतं. शेवटी सासरी पहिल्यांदाच जेवताना ताटामध्ये उष्ट टाकून त्याला त्याची इज्जत कमी करायची नव्हती. त्यामुळे नाही म्हणत म्हणत त्याने ती अख्खी चपाती संपवली. आता वेळ होता गीता दिनेशच्या परतीचा. गाडीमध्ये त्याचा दादा गाडी चालवायला बसला होता आणि त्याचे पप्पा दादाच्या शेजारी बसले होते. गीता आणि दिनेश दोघेच मागे बसलेत. त्यांना तब्बल 2 तासांचं अंतर पार करायचं होतं. अवघ्या अर्ध्या तासानंतरच गीताला झोप यायला लागली. तशी ती झोपी गेली. तिची मान हळूहळू खाली येत दिनेशच्या खांद्यावर येऊन थांबली. तसा दिनेश एकदम स्तब्ध झाला. पुढे त्याचे दादा आणि पप्पा बसलेले. त्यात मागे गीता त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेली. त्याला जरा अवघडल्यासारखं झालं आणि आनंदही झाला. ते घरी आले. त्यांना घरी यायला तशी रात्र झाली होती. गीताच्या घरी उशिरा केलेल्या जेवणामुळे त्यांना रात्रीचं जेवण जेवायचं नव्हतं. त्यामुळे सर्वजण घरी येऊन आराम करायला गेलेत. दिनेश सोफ्यावरच बसला होता. ताई आणि वहिनी गीताला सोबत घेऊन गेले आणि अर्ध्या तासाने परत आल्यात. दिनेशला सांगितलं की जा रूममध्ये आणि फ्रेश हो. तो जसा रूममध्ये गेला तर तो एकदम आश्चर्यचकित झाला. त्याची रूम जणू वेगळीच वाटत होती. आज त्याला रूममध्ये गीताला बघून तो जरा सुखावलाच. त्याची पावलं आपोआप गीताच्या दिशेने चालू लागलीत. गीताच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते की ती दिवसभराच्या दगदगीमुळे खूप थकलेली आहे. त्यानं तिला हळूच विचारलं, गीता, खूप दमली आहेस का गं? तिने मानेनंच उत्तर दिलं, नाही. ती त्याला आता पण नाराजच दिसत होती. म्हणून त्यानं ठरवलं की आता तिला विचारायचं की नेमकं तिच्या नाराजीचं कारण काय आहे. दिनेश म्हणाला, मला थोडं बोलायचं आहे तुझ्यासोबत. गीता त्याला उत्तर देत म्हणाली, हो बोला ना. मी तुला खूप दिवसांपासून बघतोय. तू जरा नाराज दिसतेस. काय झालं? काही कारण आहे का? हे लग्न तुझ्या मर्जीनुसार तर झालंय ना? तुला मी आवडलोय ना? गीताने पटकन मान वर करून नाही नाही हो असं काही नाही म्हणत उत्तर देते. मग नेमकं कारण तरी काय आहे? तू खूप नाराज दिसतेस. त्यावर गीता उत्तर देते, नाही हां, पण माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट व्हायला अजून 2 वर्ष आहेत आणि मला 2 वर्षानंतर लग्न करायचं होतं. मी हे घरच्यांना सांगितलं सुद्धा, पण त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्यानंतर माझी छोटी बहीण आहे. जर माझं लग्न थांबलं तर तिच्या लग्नाला खूपच उशीर होईल. म्हणून मी लग्नासाठी तयार झाले. पण तुम्हाला बघितल्यानंतर तुम्ही आवडलेत मला. तुमचा स्वभाव आवडला, तुमचा परिवार आवडला, म्हणून मी लग्नाला होकार दिला. पण का कुणास ठाऊक माझं ग्रॅज्युएशन पूर्ण न होऊ शकल्याचे दुःख मनामध्ये आहेच अजून. दिनेशने एक सुटकेचा श्वास घेतला. हो, तर हे कारण आहे का? पण तुला कोणी म्हटलं की तुझं ग्रॅज्युएशन पूर्ण नाही होऊ शकत? तिथल्यापेक्षा चांगली कॉलेजेस आहे इथे.
तू इथे पण पूर्ण करू शकतेस. गीता आश्चर्यचकित होऊन उत्तर देते, काय? मी माझं शिक्षण पूर्ण करू शकते? हो ग, करू शकतेस तू. आणि लग्न झालंय म्हणून काय झालं? तुझ्या आयुष्याचे निर्णय मी थोडी घेणार. मी नवरा आहे, तुझा मालक वगैरे नाही, ना की तू माझी गुलाम. पण घरचे सर्व काय म्हणतील? गीताने थोड्या हलक्या आवाजातच विचारलं. अगं, सर्वांना उलटं खूप आनंद होईल हे ऐकून. मी उद्या सर्वांसोबत बोलतो आणि तुझ्या ॲडमिशनची प्रोसेस पण लवकरच पूर्ण करून घेऊ आपण. हे ऐकून गीताने नकळत एकदम दिनेशला मिठी मारली. आता दिनेश पण निश्चिंत झाला. त्याच्या मनातले सगळे भ्रम दूर झाले होते. तो तिला म्हणाला, तू झोप आता, खूप उशीर झाला आहे आणि त्यात दिवसभर दमलीस पण. आता गीताचा चेहरा वेगळाच फुलला होता. तिच्या चेहऱ्यावर एक नवीन तेज दिसत होतं, नवीन नवरीचे. दुसऱ्या दिवशी घरच्यांना सर्व सांगून दिनेशने गीताच्या ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण केली. दिनेश गीताचं अपूर्ण शिक्षण पूर्ण करतोय हे बघून गीताच्या आईवडिलांनाही खूप आनंद झाला. दिनेशच्या वहिनीनं आणि आईनं पण गीताला खूप सपोर्ट केला आणि शेवटी गीताचं अपूर्ण शिक्षण पुन्हा एकदा चालू झालं. गीता स्वतःला खूप भाग्यवान समजत होती की तिला दिनेशसारखा नवरा आणि सासर मिळालं. तसेच जर प्रत्येक स्त्रीला तिच्या नवऱ्याने, तिच्या परिवाराने साथ दिली तर स्त्री कधीही मागे राहणार नाही. मंडळी, तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.